वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे 15,000 हेक्टरवरील खरीपाच्या अंकुरलेल्या पिकांना तडाखा बसलेला आहे। यामध्ये सर्वाधिक 11,000 हेक्टर क्षेत्र एकट्या रिसोड तालुक्यातील असल्याचं प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आलं। धुवाधार पावसामुळे रिसोड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। बुलढाण्याच्या मेहकर लोणार तालुक्यामध्ये मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। या पावसानं मारुती पेठ इथं असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत। तसेच पेरणी केलेल्या शेती वाहून गेल्या असल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। भंडारामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये बाधा पोहोचवण्याच्या शक्यतेवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। मागील काही सभांचा इतिहास बघता आंदोलकांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। त्यामुळे सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलकांना अगोदरच डिटेन केलेलं आहे। नागपूरच्या महाल परिसरामध्ये निर्माणाधीन जागेवरील भिंत कोसळली। या घटनेमध्ये 3 लोक जखमी झाले। सर्व जखमींना तातडीनं पुढील उपचारांसाठी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून भिंत नेमकी कशामुळे पडली याची चौकशी सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।